बंद करूया हो. तुम्ही पाहताय कोकणातील गणेशोत्सव आणि कोकणातील गणेशोत्सवामध्ये आता 11 दिवसाचे गणपती आहेत यांची आरास आणि यांचा देखावे पाहताय. आज खास करून मी आज आहे तिर्लोट वरचे मोहोळवाडीमध्ये आणि येथे या बाप्पाच्या 2 मूर्ती आहेत. आता या 2 मूर्ती काय आहेत याची देखील थोड्याच वेळात आपण या घरातील व्यक्तींकडून माहिती करून घेऊया. नेमके आता कोणाच्या घरात आहोत याची देखील आपल्याला लगेच माहिती मिळेल. विभक्त कुटुंब पद्धतीच्या आता जीवन प्रणालीमध्ये आज हे कुटुंब आहे तिर्लोटकर. हे संपूर्ण कुटुंब जवळजवळ 30 माणसं या घरामध्ये आहेत. आज जरी व्हिडिओमध्ये दिसत नसली तरी पण या घरामध्ये एकूण 30 माणसं आहेत आणि आज त्यांचा हा घरात विराजमान झालेली गणपती बाप्पाची मूर्ती आता जी आपण पहिली पाहिलीत आणि या आज लहान थोर सगळे जे आहेत ते आज तुम्ही पाहताय. हे अशी एकंदरीत 30 माणसं आहेत. आता आपण ज्यांच्या घरात गणपतीची मूर्ती आहे त्यांच्यापासूनच सुरुवात करूया. नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिला आधी. विलास दत्ताराम तिर्लोटकर. तुम्ही ही मूर्ती ज्या 2 मूर्ती ठेवलात, गणपतीच्या 2 मूर्ती आहेत, या 2 ठेवण्याच्या पाठीमागे कारण काय? एक जो आहे तो सालाबादप्रमाणे जो मूर्ती आम्ही आणतो स्थापना करतो ती सालाबादप्रमाणे आहे आणि एक अंधे आहे मूर्ती बनवण्याची इच्छा असल्या कारणानं ती यावर्षी इच्छा पूर्ण झाली. त्याच्यामुळे ती तयार केलेली मूर्ती आपण अशी. हे कोणी बनवला ना ती मूर्ती? मूर्ती मी स्वतः तयार केलास? हो. याच्या अगोदर कधी मूर्ती बनवलं होतं? याच्यापूर्वी नाही कधी केलेली, पहिल्यांदाच बनवली. मित्रांनो, असे कोकणामध्ये आपापली हौस भागून घेणारे हौशी कलाकार बरेच जण आहेत. माझ्या घरातील मूर्ती तुम्ही पाहत असलात तर ती पण जशी मी रंगवतो तशीच ही देखील मूर्ती त्यांनी रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदाच आणि आतापर्यंत कधीच पेंटिंगचं ब्रश पण हातात घेतलेलं नव्हतं. बरं, मग एक सांगा, आता ज्यावेळी गणपतीच्या मूर्ती पहिल्यांदाच हात लावलंच ना, अगदी सुरुवाती कसा वाटला? माझी मनापासून पूर्वापासून म्हणजे 5-6 वर्षापासून इच्छा होती की आपण स्वतः मूर्ती एक आपण रंगवून आपल्या घरात बसवायची अशी इच्छा होती आणि ती यावर्षी पूर्ण झाली आहे. पण वाटला कसा गणपतीची मूर्ती पहिल्यांदाच ज्यावेळी गणपतीच्या मूर्तीत ब्रश लावला असेल त्यावेळी तुका कसा वाटला? पहिले थोडी भीतीच वाटत होती. नंतर काय थोडं 1-2 दिवस काम केल्याच्या नंतर वाटलं की आपण पण काय थोडं काम करू शकतो असं. आणि गणपतीच्या मूर्तीचं रंगकाम पूर्ण झालं, गणपतीची मूर्ती संपूर्ण तयार झाली, त्यावेळी कसा वाटला? एकदम वाटलं की आपण थोडं काहीतरी करू शकतो असं. केलेल्या काहीतरी सेवेचा चीज झाला असं वाटलं ना? असं वाटलं. या घरामध्ये सगळे हरवणारी कलाकार आहेत. ह्या मुलाला तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल पकवाज वाजवताना. गणपती बाप्पांनी त्यांच्या सर्वोच्च सर्व इच्छा पूर्ण कराव्या अशी आज गणपती बाप्पाच्या चरणी आज विनंती करतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
आहे